नाही मुलांना, वसतिगृहात अभ्यास होत नाही. नाही आपण नाही राहणार वसतिगृहात, अभ्यास नाही करत तर नाही राहणार. बंगला घेऊन भाड्याने. म्हणून मी माझा मित्र म्हटलं आपण तुला बंगला भाड्याने घेऊन टाकलं. अभ्यास मात्र अभ्यास झाला पाहिजे. बंगला असून अभ्यास दिसतोय मला काय हे काय त्यांचे फोटो, ही सिनेमाची मासिक आणि सिगरेटची पाकिट, या तुमच्या सर्व अभ्यासाच्या खुणा बघितल्यानंतर तुमचा अभ्यास कसा चाललाय याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंकाच नाही. पण काय सुंदर फर्निचर भाड्याने घेताय असं ना वाटलंच मला. म्हणजे तुला मी महिना 5,000 रुपये पाठवतो ते काय पुरत नसणारच. नाही ना, ती सांगणार होतं तुम्हाला काका की पुरत नाही सोडून. असं का? असे जाऊन दे. आज कुठल्या वर्गात होता? काका इंटर बर इंटरला. अरे मागील 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं इंटरलाइज म्हणून. पाया कसला पाया? पाया मजबूत झाल्याशिवाय पुढच्या वर्गात फाउंडेशन पक्क झाल्याशिवाय जाणार. आपलं असं मग किती लोक म्हणतात जा पुढच्या वर्गात. म्हणलं नाही, फाउंडेशन पक्क करी मागत जाईल. काही जरूर नाही भैया. अरे आहेत ना तुमचे काका, दर महिन्याला 5,000 रुपये पाठवायला. चाललंय तुमचं, तुम्ही कशाला जा पुढे. पण या महिन्याची ऑर्डर कुठे आली? महिना तेच तर घेऊन आलोय स्वतः सांगायला की भैयाजी पुढल्या महिन्यापासून तुमची मनी ऑर्डर बंद होईल ना. मनी ऑर्डर बंद याचा अर्थ काय? भैया मनी ऑर्डर बंद याचा अर्थ काय? अर्थ काय? मनीच नाही तर ऑर्डर कुठून मिळणार? ऑर्डर काय करायचं? नोकरी. या तू नोकरी करायची. काका माझ्या महत्वाकांक्षीचं काय? अरे फारच महत्वाकांक्षी गोष्टी करायचं तुमच्या घरात. अरे एकेका वर्गात 5-5 वर्ष काढायची तुझी महत्वाकांक्षा पूर्ण करायला तुला कुबेरच काका मिळाला हवा. काका तुम्हीच सांगायचे नाही का मला? भैया वाटेल तेवढा शिक. अरे मी वाटेल तेवढा शिक म्हटलो, वाटेल तितका नाही शिकाय म्हणतो. यावर काही आता उपाय नाही का? असले उपाय आहेत की. 1 काय 2 उपाय आहेत. काय होत मी कुठल्या तरी बँकेवर दरोडा तरी टाकायचा. आयडिया वाईट एखाद्या श्रीमंत मुलीशी किंवा एखाद्या श्रीमंत